महाराष्ट्र आपण बघूयात कराड तालुका शालेय शासकीय खो खो स्पर्धा श्री केदार हायस्कूल सुपणे या ठिकाणी 14 वर्षाखालील मुले व मुली या स्पर्धा होत आहेत आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे। आज या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार हे नक्कीच कोणत्या शाळेचं नाव असणार आहे। संयोजक सर देखील आहेत। क्रमांक 1 वर छत्रपती जय महाराष्ट्र आपण बघूयात आता श्री केदार हायस्कूल सुपणे वर्सेस भिकोबा पाटील हायस्कूल चिखली असा खो खोचा जबरदस्त सामना या ठिकाणी चालू आहे। जर्सी नंबर 10 चा खेळाडू या बाजूला सतर्क पंच आहेत, या बाजूला त्यांचे स्वतः क्रीडा शिक्षक उमेश नलवडे सर। जबरदस्त आठी तटीचा सामना जय महाराष्ट्र चॅनल आणि एक आउट झालेले आहेत। सामन्याचं चौथं या ठिकाणी वर्णन करत आहेत। सर्वांनी त्या ठिकाणी अत्यंत चुरशीने चांगलेला हा सामना आपल्याला यूट्यूबवर थोड्या वेळानंतर पाहायला उपलब्ध होईल। चॅनलमध्ये जरा थोडंसं करेक्शन करण्यात येत आहे। जय महाराष्ट्र नव्हे तर क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनलवर हा सामना आपल्याला पाहता येईल। सुपणे विरुद्ध भिकोबा चिखली हा जो सामना सुरू आहे तो सामना आपणास जबरदस्त जर्सी नंबर 4 चा खेळाडू अटी तटीचा सामना आहे आणि दरम्यान गोविंद पंत विद्यालय बल्लेश्वर महिला क्रमांक 2 वर चला आज जायचं आपण। छोटा चेतन बघूयात आपण कसला भारी खेळतोय। नंबर 1 चा जर्सी नंबर 1 चा थोड्याच वेळाचा सामना शिल्लक राहिलेला आहे आणि सतर्क बच गया आणि खेळाडू दरम्यान टाइम संपलेला आहे। खेळाडूंचा उत्साह बघू शकतो आपण। या बाजूला सर्व खेळाडू आणि त्यांचे सर्व चाहते खेळाडूंच्यावर प्रेम करणारे या स्पर्धा श्री केदार हायस्कूल सुपणे तालुका कराड या ठिकाणी चालू आहेत। सन्माननीय अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी आहे। जय महाराष्ट्र या खेळाडूंचा सामना आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला? अरे वा, आपल्या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन देताना हा ओके व्हेरी गुड। उत्साह आहे हा खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातंय त्यांच्या सर्व चाहत्यांच्याकडून आणि पुन्हा एकदा हाफला सुरुवात झालेली आहे। निर्णायक वेळ राहिलेली आहे या सामन्याची। जबरदस्त पण पंचांनी आउट दिला। अटी तटीचा सामना आहे।
मिनिट बघा. या बाजूला त्यांचे क्रीडा शिक्षक देखील आहेत. आणि सुपणे गावात शिवछत्रपती कुस्ती संकुलन आहेत आणि खो खोचा या ठिकाणी सामना पाहण्यासाठी पैलवान देखील उपस्थित आहेत. मैदान क्रमांक 2 वर स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मलकापूर विरुद्ध गोविंद ओल्ड हा सामना होणार आहे. दोन्ही हो, शेवटची काही मिनिटं आहेत. अतिशय अटीतटीचा सामना आणि या सामन्यात कोण विजयी होणार, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी खो खोचं दाखवलं जातंय. कराड तालुका हा सातारा जिल्ह्यातील एक अग्रेसर तालुका मानला जातो आणि या तालुक्यातील 14 वर्षाखालील खो खोचे सामने आज सुपणे या ठिकाणी चालू आहेत. त्या बाजूला त्यांचे क्रीडा शिक्षक सन्माननीय उमेश नलवडे सर देखील आहेत आणि या शाळेचे आत्ताचे प्राचार्य मुख्याध्यापक सन्माननीय गुरव सर हे देखील त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात. खिलाडू वृत्तीनं या सामन्याला या ठिकाणी कोण विजय होणार आणि पंच बघा, पंच या बाजूला सन्माननीय सर. कसा सामना आहे सर? सामना कसा आहे? अतिशय ठिकाणी केदार स्कूल सुपणेचे क्रीडा शिक्षक उमेश नलवडे सर असतील, त्याचबरोबर आमचे मित्र चव्हाण सर असतील, त्याचबरोबर आपले मुख्याध्यापक सुहास गुरव सर असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्तम प्रकारे सामने सुरू आहेत. आत्ताच्या सामन्याबद्दल थोडं सांगा, तुम्ही पंच आहात. या ठिकाणी दोन्ही संघ अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी खेळलेले आहेत. त्याचबरोबर जो चांगले कौशल्य दाखवतो तोच या ठिकाणी हा सामना जिंकलेला आहे. 100% जो चांगलं कौशल्य दाखवणार आहे तोच विजयी होणार आहे. या बाजूला या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माजी सरपंच आपल्या बरोबर छत्रपती संभाजी विद्यालय सतीश पानोगडे साहेब आपल्याला या ठिकाणी हे मनोगत व्यक्त करतात. कसे सामने चालू आहेत? तुम्ही कुस्तीकडे सगळ्यात जास्त असता, तर आज खो खोकडे आहात, कसं वाटतंय तुम्हाला? काय नाही सर, मी सगळ्या खेळाकडे असतो. हा, सोडून माझं क्रिकेट पण मी चांगला खेळतो. ओके, कबड्डी असतं, माझं सगळं खेळांवर प्रेम आहे. बरं, आजचं खो खोचे सामने कसे चालू आहेत? खो खोचे नियोजन जे श्री केदार हायस्कूल सुपण्यांनी केलेलं हा, आहे, एकदम चांगलं नियोजन झालेलं आहे. हा, आणि त्या नियोजनासाठी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी व सर्वांनी मित्रमंडळांनी सगळ्यांनी त्यांना पण चांगला सपोर्ट केलेला आहे. आणि विशेष करून उमेश सर आणि उर्षसेन सर यांचं मी आभार मानेन, कारण या दोघांच्या ह्या प्रामुख्याने स्पर्धा पार पडत्या. एकदम चांगलं नियोजन, मी पहिल्यांदाच असं नियोजन बघतोय सर. चांगलं नियोजन, अतिशय जबरदस्त नियोजन. ग्रामस्थांची माजी सरपंचांची प्रतिक्रिया आहे, छान नियोजन केलेलं आहे. सामना झाला त्या सामन्यामध्ये आता जो सामना झाला तो सामन्यात पंच सांगतायत विजयी कोण झालं. हा, या ठिकाणी केदार हायस्कूल सुपणे यांनी विजय मिळवलेला आहे. आणि कसा विजय मिळवला? 1 डाव 1 गुणाने विजय मिळवला. 1 डाव 1 गुणाने या ठिकाणी केदार हायस्कूल सुपणे हा या सामन्यात विजयी झालेला आहे. स्टार इंग्लिश मीडियम वर्सेस पंडित गोविंद ओंड असा सामना चालू आहे. स्टार इंग्लिश मीडियमच्या
क्रीडा शिक्षक या बाजूला स्वतः पोरांना त्यांच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना अतिशय हनुरणारी व्यक्तिमत्व असलेल्या मॅडम त्यांना लाभलेले आहेत. या बाजूला पंच म्हणून सतर्क पंच. सामना कसा चाललाय सर? एक नंबर आहे. अतिशय कापूर आणि यांच्यामध्ये अतिशय रंगतदार सामना चाललेला. हा सर जय महाराष्ट्र सर. या ठिकाणी आज सामने खो खोचे चाललेले आहेत. कसं नियोजन आहे? अतिशय छान नियोजन आहे. तालुकास्तरीय शासकीय पावसाळी क्रीडा स्पर्धा आहेत. सुपणे केदार हायस्कूल सुपणेच्या मैदानावरती खो खोच्या स्पर्धा 14 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या आहेत. अतिशय छानपैकी उतरवण्याचा कार्यक्रम झाला. सगळ्या टीम अतिशय उत्साहामध्ये छानपैकी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवत हा खेळ साजरा करत आहेत. तितकाच प्रतिसाद या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा लावतो. त्यांच्या अंगभूत असलेले जे काही खेळाचे कौशल्य आहेत याचं एक अतिशय छानपैकी सादरीकरण या ठिकाणी खेळाडूंच्याकडून होत आहे. अतिशय चुरशीचे सगळे सामने आहेत. अगदी 1-2 गुणाच्या फरकानं फक्त विजय होतोय. जे जिंकतायत त्यांचं अभिनंदन आहे, जे हरतायत त्यांचं सुद्धा अभिनंदन, कारण ते हारले म्हणून दुसरे कोणतरी जिंकतायत. आणि मला अभिमान किंवा मला एक आनंद होतोय की कराड तालुक्यातून जी विनर टीम आहे, जी जिल्ह्याला ती अतिशय छान आणि उत्कृष्ट आहे की जी जिल्ह्याचं नेतृत्व करेल. खरंच चांगले. तर हे होते सन्माननीय मुख्याध्यापक संदीप सूर्यवंशी सर यांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे. ते मुख्याध्यापक असून पंच देखील या ठिकाणी आहेत. आणि जबरदस्त पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंड वर्सेस स्टार इंग्लिश मिडियम असा तगडा सामना या ठिकाणी चालू आहे. या बाजूला सतर्क पंच म्हणून समीर पटेल सर देखील आहेत. त्याचबरोबर या बाजूला पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंडचे क्रीडा शिक्षक सन्माननीय फल्ले सर देखील आहेत. त्या बाजूला केळगाव हायस्कूलचे क्रीडा शिक्षक, सर्व क्रीडा शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या बाजूला काय झालं सामन्यात? या बाजूला जबरदस्त पुन्हा सामन्याला सुरुवात झाली. संघाचे अध्यक्ष जानोगडे सरांचा सत्कार. या बाजूला ज्येष्ठ मार्गदर्शका मॅडम देखील या ठिकाणी गुणलेखक म्हणून काम पाहत आहेत. जबरदस्त या बाजूला विकेट पडलेले आहे. पहिला सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 2 वर शिवाजी हायस्कूल कराड विरुद्ध ज्योतिर्लिंग हायस्कूल शिराळे इकडे विकेट दिलेली आहे. दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वर उपस्थित राहायचं आहे. पुन्हा विकेट पडलेली आहे. आणि दरम्यान या ठिकाणी उत्साह बघू शकतो आपण. पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंड हे सर्व खेळाडू आत्ताच्या या सामन्यात विजयी झालेले आहेत. आणि त्यांचा पहिला सामना विजय झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? ओके. त्यांचे क्रीडा शिक्षक देखील आहेत. मोठा उत्साह आहे. आणि कराड तालुका हा एक ऐतिहासिक तालुका आहे. या तालुक्यातून सातारा जिल्ह्यातला एक अग्रेसर तालुका मानला जातो. अतिशय छोट्या लहान वयातून या मुलांना खेळाचं प्रशिक्षण दिलं जातं. विजयी खेळाडूंना फायनलपर्यंत पोचावं, त्यांनी आजचं प्रथम क्रमांक करावा यासाठी त्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपण बघू शकतो शारीरिक शिक्षण संघटनेचे कराड तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय आनंदराव जानोगडे सर यांचा सत्कार आयोजकांच्याकडून होतोय. केदार हायस्कूल व सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय.